तत्पूर्वी पहिलाच जो परफॉर्मन्स आपल्या समोर सादर झाला नरबेवासियांचा हा परफॉर्मन्स आणि यामध्ये रावणाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारासाठी सन्माननीय रुचिता राऊत यांच्याकडून रोख 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। नमन मंडळ प्रमुख किंवा रावण स्वतः येथे येऊन हे पारितोषिक स्वीकारायचं आहे। नरबे कलापथकाचा रावणाच्या भूमिकेतील कलाकार प्लीज वेलकम। धन्यवाद राऊत मॅडम, अतिशय सुंदर असं पारितोषिक आपल्या माध्यमातून आलंय। कलाकाराची कला ही फार मोठी असते। तसेच सन्माननीय संतोषजी बोरले या कुटुंबाचे व्याही जे महाड येथून खास या कार्यक्रमासाठी आलेले त्यांच्याकडून सुद्धा रोख 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। मी रावणालाच निमंत्रित करेन येथे कृपया नरबेवासी रावण प्लीज वेलकम, प्लीज वेलकम। आणि हे पारितोषिक घेऊन जायचंय। बक्षिसांची जाहिरात होते मित्रांनो, इतके पैसे कमवताय उद्याचा दिवसभर ऐश करू शकता शानदाररित्या। 200 आणि 500 मिळून 700 झाले एका दिवसाची मजुरी। 14 विद्या 64 कलेचा अधिपती सुख करता दुःख हरता विघ्न हरता गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून माझ्या केलेवले गावची ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या कोंडेगावची ग्रामदेवता श्री माता चौंडाईच्या चरणी नतमस्तक होऊन श्रीदेव विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होऊन शून्यातून विश्व निर्माण करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अशा उठा महाराष्ट्राचा आराध्य दैवत गोरगरीब जनतेचा जाणता राजा शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या माझ्या कोकणच्या लोकभूमीत कोकणची लोककला जीवापाड जपणाऱ्या आणि जोपासणाऱ्या माझ्या सर्व कलावंतांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा। आज या ठिकाणी श्रीदेव विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन सोहळा निमित्त आयोजित राम रावण युद्ध स्पर्धा आयोजक श्री सन्माननीय दिलीप रामचंद्र तावडे साहेब, श्री संतोष रामचंद्र तावडे साहेब, श्री सुरेश रामचंद्र तावडे साहेब, सर्व आयोजकांना माझ्या मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो। तसेच उपस्थित परीक्षक सन्माननीय श्रीकांत बोंबले सर, संतोष सोनू आंबेकर साहेब, सर्व आयोजक परीक्षक आणि उपस्थित रसिक प्रेक्षक मायबाप सर्वांना माझ्या मंडळाच्या वतीनं मानाचा मुजरा करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। श्री चौंडाई सोन्या चांदीचा रथ हा घेऊन आला लंकापती राजा रावण। सोन्या चांदीचा रथ हा घेऊन आला लंकापती राजा रावण। सोन्या चांदीचा रथ हा घेऊन आला लंकापती राजा रावण। सोन्या चांदीचा रथ हा घेऊन आला लंकापती राजा रावण। सोन्या चांदीचा रथ हा घेऊन आला लंकापती राजा रावण। सोन्या चांदीचा रथ हा घेऊन आला लंकापती राजा रावण। सोन्या चांदीचा रथ हा घेऊन आला लंकापती राजा रावण। सोन्या चांदीचा रथ हा घेऊन आला लंकापती राजा रावण। हा युद्धाला तयार होऊन आला सैन्य हे सारे घेऊन आला सैन्य सारे घेऊन आला सैन्य सारे घेऊन। राम लक्ष्मणाला पाहून आला रणांगणामध्ये धावून आला रणांगणामध्ये धावून आला रणांगणामध्ये धावून। हाती धनुष्य बाण घेऊन आला आला तो लंकेचा रावण। हाती धनुष्य बाण घेऊन आला आला तो लंकेचा रावण। सोन्या चांदीचा रथ घेऊन आला लंकापती राजा रावण। सोन्या चांदीचा रथ घेऊन आला लंकापती राजा रावण। रावणाचा अहंकार पाहून राजा रामाने क्रोधित होऊन राजा रामाने क्रोधित होऊन राजा रामाने क्रोधित होऊन सोडीला नेम
शीर्षेद त्याचा करून टाकला शीर्षेद त्याचा करून टाकला शीर्षेद त्याचा करून करी येईल त्याला हो मरण असा लंकापती राजा रावण त्याला येईल तेव्हा हो मरण असा लंकापती राजा रावण सोन्या चांदी करत घेऊन अलंकापती राजा रावण सोन्या चांदी करत घेऊन अलंकापती राजा रावण प्रभू राम जवळ जाऊन त्याला सांगतो बंधू विभीषण त्याला सांगतो बंधू विभीषण त्याला सांगतो बंधू विभीषण त्याच नाभीमध्ये आहे मरण दिलं रामाला गुपित सांगून दिल रामाला गुपित सांगून दिल रामाला गुपित सांगून असा लंकापतीचा राजा रावण लंकापतीचा राजा रावण लंकापतीचा राजा रावण लंकापतीचा राजा रावण अरे तुझ्या नगरात गलबलाट कशाचा चाललाय नाच कर्तन करा राजा दशानन रावणा माझ्या दरबारी गलबलाट म्हणजे माझी कन्या सीता तिचा स्वयंवर मांडला आहे. अरे जनक्या अरे तुझ्या सीतेचा तू स्वयंवर समारंभ मांडला अरे तेथेच कोटी देव 96 ऋषी खंडोखंडीचे राजे पत्रांशाले की पायांशाले आपणास कर्तन करा राजा दशानन रावणा काही देव पत्रांचे आले काही देव पायाचे. अरे जनक्या अरे बेहाय तो 10 शिरी 20 भुगी लंकेचा रावण 14 चौकाराचं राज्य माझी सोन्याची लंका अरे मला हे तो पत्रिका असावी का नसावी राजा दशानन रावणा मी निमंत्रण पत्रिका पाठवण्यात तरी कोणाला क्या रे माझा तो मेघनंदन होता की नव्हता आपणास कर्तन करावे राजा दशानन रावणा मेघराजाजवळ पत्रिका दिली असती तर ती ओली चिंब झाली असती मग माझ्या पत्रिकेचा अपमान झाला असता. वा रे वा आणि अपमान झाला असता अरे धनक्या अरे माझा वायुनंदन होता की नव्हता आपणास कर्तन करावे राजा दशानन रावणा वायुदेवाजवळ पत्रिका दिली असती तर वाऱ्याच्या वेगाने पत्रिका फाटून गेली असती मग माझ्या पत्रिकेचा अपमान झाला असता. शाबास रे शाबास अरे त्रेचा अपमान झाला असता अरे माझा तो अग्निनंदन होता की नव्हता आपणास कर्तन करावे राजा दशानन रावणा अग्निदेवाजवळ पत्रिका दिली असती तर ती जळून खाक झाली असती मग माझ्या पत्रिकेचा अपमान झाला असता. अरे धनक्या अरे तुझ्या तो मुलीचा पण तरी कोण आपणास कर्तन करावे हे राजा रावणा जो कोणी शिव धनुष्याला उचलून गुण लावेल त्याला सीता वरमाळा घालेल. अरे जनच्या हा काय तुझ्या राजमुलीचा पण झाला अरे आकाशाला पाथाल मिळवेल आणि पाथाला आकाश मिळवेल तो एक म्हणतात राजमुलीचा पण अरे 7 समुद्र खारे आणि 7 समुद्र गोरे एका आचमनात आठवेल त्याला म्हणतात राजमुलीचा पण अरे चित्रशाला गुप्तशाला याची जो पण गणती करेल त्याला म्हणतात राजमुलीचा पण हा काय तुझ्या राजमुलीचा पण झाला छी! ओ
माझ्या छातीवर धनुष्य पडलाय, त्या माझ्या धनुष्याचा वाली कोण असेल त्याला लवकरच लवकर घेऊन ये. राजा दशानन रावणा आपल्या गधेचा वाली म्हणजे दशरथ राजांचे पुत्र राम. राम राजे हा धनुष्य बाजूला करावा. सावे अवतारी परशुराचा बाण आपल्या मांडी पडला आणि आता तो सातवी अवतारी उचलण्याचं आपल्या सामर्थ्य आहे. अरे रामा लक्षात असून त्याच्या पुत्रा महानवच्या कारख्या माझ्या छातीवर धनुष्य पडलं त्याचं मला काहीच दुःख वाटलं नाही. पण या भर सभेमध्ये तू डाव्या पायची लात मार, ती लात माझ्या हृदयात खूपच आहे. तू जरी एक वेळ सीता जिंकून गेली असलीस तरी मी महान रूपात घुसाव्याचं रूप धारण करून तुझ्या तो सीतेला पळवून समजलास तर युद्धात सिद्ध हो.